श्री स्वामी समर्थ. खूप जणी मला विचारतात, तुम्ही तुमच्या केसांना काय वापरता, कोणते ऑइल वापरता? म्हणून मला वाटलं की याच्यावर एक व्हिडिओ बनवूया. तुम्हीही अशा पद्धतीने ऑइल वापरून बघा. माझ्या केसांना मी खूप रेमेडी ट्राय करून बघितल्यात, पण ही रेमेडी अशी आहे की लवकर पण होते आणि रिझल्ट पण छान आहे या रेमेडीचा. म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. माझ्याकडं सॉसची बॉटल होती, ती खाली झाल्यानंतर मी साफ करून ड्राय करून घेतली आणि त्यामध्ये 10 चमचे मेथीचे दाणे टाकले. खोबरेल तेल हे आपण पारंपरिक पद्धतीने वापरत आलेलो आहोत. मार्केटमध्ये खूप व्हरायटीज आलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही इंदुलेखा आणि केशकिंग तेल वापरलात असेल तर त्याची बॉटल खाली झालेली असते, ती फेकून देऊ नका. त्या बॉटलचा वापर मी कशा पद्धतीने करते बघा. मेथीच्या दाण्यामुळे आपल्या केसांना खूप फायदा होतो. कोणाचे केस पिकत असतील, गळत असतील, त्याच सोबत केसांची वाढही होते, केसांना मजबूती मिळते. खूप हेल्दी पण आहे केसांसाठी. या सॉसच्या बॉटलमध्ये तुम्ही मेथीचे दाणे घालायचे किंवा तुमच्याकडे कोणतेही काचेची बॉटल उपलब्ध असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता. आठवड्याभरासाठी ही बॉटल तुम्ही तशीच ठेवा झाकण लावून. त्याच्यानंतर आपण उपयोग कसा करायचा आहे ते आपण बघूयात. हे ऑइल तुम्ही सकाळी लावून संध्याकाळी हेअर वॉश केला तरी चालतंय, किंवा तुम्ही जर बाहेर जाणार असाल किंवा जॉब करत असाल तर संध्याकाळी लावून तुम्ही सकाळी जर केस वॉश केला तरीही चालतंय. कारण मलाही आवडत नाही केसांना बाहेर जाताना ऑइल लावलेलं. कदाचित तुम्हाला पण आवडत नसेल तर तुम्ही संध्याकाळी लावला आणि सकाळी वॉश केला तरी सुद्धा चालतंय. मी तर अशाच पद्धतीने केसांना ऑइल करते. तुम्ही पण करून बघा. खूप छान रेमेडी आहे ही. 8 दिवस झाल्यानंतर त्याच्यातील थोडंसं तेल काढून बाउलमध्ये घ्यायचं आणि ते पाण्यामध्ये गरम करत ठेवायचं. म्हणजे थोडंसं कोमट होईस तोपर्यंत ठेवायचं. ही प्रोसेस आहे ती एकदाच करायचं. 8 दिवस झाले की मग तुम्ही यातून केवढं तुमच्या केसांना पाहिजे तेवढं बाउलमध्ये काढायचं व कोमट करून लावायचं. या बॉटलमध्ये ओतायचं व केवढं पाहिजे तेवढंच एक्स्ट्रा असेल तर ते परत काचेच्या बॉटलमध्येच ठेवायचं. केव्हाही ऑइल गरम करताना डायरेक्ट बाउल गॅसवरती ठेवू नका. एका भांड्यात पाणी गरम करत ठेवून त्यात बाउलमध्ये ऑइल घालून थोडंसं कोमट झाल्यानंतर या बॉटलमध्ये घालावे व नंतर हेअरला लावावे. आता आपलं तेल झालंय रेडी केसांना लावायला. चला तर आता आपण बघूयात कशा पद्धतीने मी केसांना ऑइल करते. सगळ्यात आधी केसांचे 2 सेक्शन पाडायचं. त्याच्यानंतर केस ट्रायंगल फ्री करून घ्यायचं. अशा पद्धतीनं व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ही रेमेडी जी आहे ना, आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा करायचं तुम्ही. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की माझ्या केसांची लेंग्थ किती आहे. मी अशाच पद्धतीनं 2-3 वर्ष झाली मी अशा पद्धतीने माझ्या केसांना ऑइल करते. तुम्हीही करून बघा, तुम्हाला पण फायदाच होणार आहे. बॉटल जी आहे ना ती थोडीशी प्रेस करायचं आणि तसंच ओढत ओढत खाली आणायचं. म्हणजे त्यातून ऑइल असताना ते सगळ्या रूटला लागतं चांगल्या पद्धतीनं. सगळ्या रूटला लागतं. चांगलं लावून घ्यायचं. केसांच्या पूर्ण लेंथला लावायचं. पुऱ्या अगदी टोकापर्यंत लावायचं ऑइल. मी कशा पद्धतीने लावते बघा. थोडंसं प्रेस केल्यानंतर ते येतं. पुऱ्या लेंथला लावायचं.
पूर्ण केसांना ऑइल लावून झाल्यानंतर आता आपण केसांची थोडी मसाज करायचं 10 ते 15 मिनिट. बोटांचा जो समोरचा भाग असतो ना त्याने मसाज करायचं. नखं लावायचं नाहीत रूटला आणि जास्त प्रेस करूनही मसाज करायचं नाही. याने केस पण गळू शकतात. त्यामुळे हलक्या हाताने मसाज करायचं. एकदम हलक्या हाताने मसाज करायचं 10 ते 15 मिनिटे. आणि मसाज करून झाल्यानंतर ना विंचरायचं आणि मी वेणी घालते पुऱ्या केसांना अगदी लास्ट पर्यंत मस्तपैकी. आणि केस पण विस्कटणार नाही झोपल्यानंतर आणि आपल्याला पण विंचरायला बरं होतं. अगदी लास्ट पर्यंत वेणी घालून झाल्यानंतर मी अशा पद्धतीने फोल्ड करते आणि रबर बांधते. मला जेव्हा केव्हा ऑइल करायचं असतं ना मी संध्याकाळच्या टाइमला करते, कारण मला सकाळचं बाहेर जायचं असतं त्यामुळे. आणि मला याचा रिझल्ट पण छान भेटला. तुम्हाला पण भेटेलच. तसेच खूप छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू. बाय.